कोणताही गुन्हा करण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. मोठ्या गुन्ह्यामध्ये वडील अडकल्यानंतर घरच्यांचे हाल. गुन्हा हा नेहमीच विनाशाचा मार्ग दाखवतो. एकदा माणूस गुन्ह्याच्या विळख्यात अडकला की त्याचे आयुष्यच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचेही जीवन उद्ध्वस्त होते. जेव्हा घरातील प्रमुख कमावणारा माणूस म्हणजे वडील काही गंभीर गुन्ह्यामध्ये अडकून शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जातात, तेव्हा त्यानंतर घरातले दृश्य पूर्णपणे बदलते. सुरुवातीला बातमी येते की वडील पोलिसांनी अटक केले आहेत. घरात धाकधूक, भीती आणि धक्का बसतो. आईला समजत नाही की संसाराचा गाडा कसा ओढायचा. मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. शेजारी, नातेवाईक आणि समाज या कुटुंबाकडे संशयाने, तुच्छतेने पाहू लागतात. हा गुन्हेगाराचा परिवार अशी ओळख तयार होऊ लागते. आर्थिक संकट. घरातील प्रमुख आधारस्तंभ अचानक कोसळल्यासारखे होते. वडीलच जर कुटुंबासाठी कमावणारे असतील तर घर चालवणे ही पहिली समस्या बनते. रोजच्या अन्नाचा, घरभाड्याचा, मुलांच्या शाळा फीचा प्रश्न उभा राहतो. आईला कधी कामाला जावे लागते, कधी नातेवाईकांकडून उधार घ्यावे लागते. पण नातेवाईकही नेहमीच मदतीला धावून येत नाहीत. त्यांनाही वाटते की गुन्हेगाराच्या घरच्यांना मदत करणे म्हणजे आपली बदनामी करून घे. सामाजिक बहिष्कार. गावकऱ्यांमध्ये, समाजात, अगदी नातेवाईकांमध्येही त्या घरच्यांची थट्टा उडवली जाते. कुणी म्हणतात, त्याचे बापच चोर, गुन्हेगार आहे तर मुलं काय सरळ निघणार? मुलांना शाळेत त्रास दिला जातो, मित्र टाळू लागतात. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रमांना त्यांना निमंत्रण दिले जात नाही. घरच्यांवर लांछन लागते. समाजातला विश्वास, मान, सन्मान एका क्षणात नाहीसा होतो. मानसिक यातना. घरातल्या आईवर सगळा ताण येतो. ती एका बाजूला संसार सांभाळते, दुसऱ्या बाजूला मुलांच्या डोळ्यातले प्रश्न सोसते, आपले बाबा केव्हा येणार? बाबा गुन्हेगार आहेत का? अशा प्रश्नांना उत्तर देताना तिच्या मनाची होणारी घालमेल शब्दांत सांगता येत नाही. मुलांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होते. त्यांना वाटते की आपले भविष्यच अंधकारमय आहे. मुलांचे आयुष्य. अशा वातावरणात मुले मानसिकदृष्ट्या खचतात. काही वेळा ते वाईट संगतीत जातात तर काही वेळा अभ्यास सोडून कामाला लागतात. गुन्हेगाराचा मुलगा हे टॅग त्यांना आयुष्यभर सहन करावे लागते. अनेकदा नोकरी मिळवताना, लग्न ठरवताना त्यांच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास अडथळा ठरतो. समाज त्यांना प्रगतीची संधी देण्याऐवजी त्यांची चूक नसतानाही शिक्षा देतो. नातेवाईकांचे बदललेले वागणे. ज्या नातेवाईकांनी कधी घरात आदराने ये जा केली असेल ते हळूहळू दुरावू लागतात. कुणी उघडपणे तोंडावर बोलतात तर कुणी मागे वाईट बोलतात. काही नातेवाईक मदत करतात पण बहुतेक वेळा मदत अपुरी पडते. त्यानेच गुन्हा केला आहे, आम्ही काय यात पडायचे? अशी मानसिकता समाजात दिसते. कायदेशीर लढाई. घरच्यांना वकिलांची फी, कोर्टातल्या तारखा, साक्षीदार यामध्ये खूप पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. आईने कितीही कष्ट केले तरी कायदेशीर लढाई हा एक मोठा डोंगर ठरतो. कुणी मदत केली तर बरं, नाहीतर घरच्यांना कर्ज काढूनही केस लढावी लागते. आयुष्यातील बदल. कधीकधी वडिलांनी केलेला गुन्हा खरा असतो, तर कधी परिस्थितीमुळे किंवा खोट्या आरोपांमुळे ते अडकतात. पण त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंब भोगत असते. दिवसेंदिवस घरातील हसू कमी होत जाते. आईला कणखर व्हावे लागते, मुलांना लहान वयातच आयुष्याची कटू बाजू अनुभवावी लागते. समाजाकडून अपेक्षा. अशा कुटुंबांना आधाराची गरज असते, पण दुर्दैवाने समाज त्यांना आणखी खाली खेचतो. खरं तर गुन्हा वडिलांनी केला असेल तर त्याची शिक्षा त्यांनाच व्हायला हवी, पण त्यांच्या बायकोला, मुलांना का शिक्षा? समाजाने त्यांना वेगळ्या नजरेने न पाहता आधार द्यायला हवा. निष्कर्ष. मोठ्या गुन्ह्यामध्ये वडील जेलमध्ये गेले की त्यांचे जीवन तर उद्ध्वस्त होतेच, पण त्यांच्या घरच्यांचे आयुष्यही नरकासमान बनते. आर्थिक अडचणी, सामाजिक बहिष्कार, मानसिक ताण आणि भविष्याबद्दलची भीती हे त्यांचे रोजचे वास्तव बनते. त्यामुळे गुन्ह्यापासून दूर राहणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. कारण गुन्ह्याची शिक्षा केवळ गुन्हेगारालाच नाही तर त्याच्या निरपराध कुटुंबालाही आयुष्यभर भोगावी लागते.